विश्वाला शांतीचा संदेश देणारे, तसेच या संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच आपला सर्वांना एक मनुष्य पण नव्हे तर आपल्याला सर्वश्रेष्ठ असा मनुष्य घडवणारे, मी तर म्हणजे नव्हे तर देवत्व देणारे असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपल्याला खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण कसं करायचं, नाही का, आपल्याला आपला विकास कसा करायचा, बाबासाहेबांचं खऱ्या अर्थाने पुढे काम घेऊन जाणारे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक, आमचे सर्वांचे कल्याण मित्र गुरु पूज्य उर्गेन संघरक्षित यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ज्यांनी माझी थोडक्यात आणि मार्मिक अशी ओळख करून दिली ते आमचे मित्र धम्मचारी कुशलबर, तसेच आमचे सर्व धम्मचारीगण, उपस्थित सर्व धम्ममित्र, तसेच धम्मबंधू आणि भगिनी यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. खरंच आज तसं पाहायला गेलं तर मला खूप आनंद होत आहे. पुन्हा एकदा आपल्या ह्या केंद्राच्या वतीने आपण या ठिकाणी विशेष बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण खूप लांब लागून इथे एकत्र आलो आहोत आणि आपण बुद्ध जयंतीचा, बुद्ध पौर्णिमेचा, वैशाख पौर्णिमेचा आपण जो काय दिवस आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी मी काही गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष करून आपल्याला माहीत आहे की हा जो दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा, खरं म्हणजे त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, बुद्धीची प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, ते संपूर्ण दुःखमुक्त झाले आणि दुःखमुक्तीची अवस्था त्यांनी प्राप्त केली. पण ती जी अवस्था प्राप्त केली त्यांनी, तर त्याला एक पार्श्वभूमी आहे, नाही का, एक घडण्याची प्रक्रिया आहे. आणि हे जे काही घडणं आहे त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातलं, तर त्या सुरुवातीच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत जे आपल्याशी आपण त्याला जोडून त्यातून आपल्याला काय शिकता येतं, त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो, ह्यावरती मी खऱ्या अर्थाने आज आपल्याशी संवाद साधणार आहे. खरं म्हणजे मी प्रवचन कधीच म्हणत नाही, प्रवचन देणं, नाही का, खऱ्या अर्थाने आपण एकमेकांशी आपण संवाद साधत असतो. कारण धम्म हे संवाद साधण्याचं माध्यम आहे. आपण संवाद साधतो, चर्चा करतो, कारण आपण प्रत्येकजण त्या मार्गावरचे काय आहोत, पायिक आहोत, आहे ना. आणि आपण आज त्यांच्या काय जीवनातल्या भगवान बुद्धांच्या सिद्धांत अस्तित्वापासून जे काय बुद्ध झाले त्यांच्या जीवनापासून आपण काय बोध घेतला पाहिजे याची आपण आज काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत, आपण अंतर्मुख होणार आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, तर खऱ्या अर्थाने आज आपण नाही का स्वतःला विचारलं पाहिजे की खऱ्या अर्थाने मी जे काही जीवन जगत आहे ते माझं जीवन अर्थपूर्ण आहे का, माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का. आता आपल्या जीवनाकडे पाहिलं सर्वांच्याच, नाही का, मी इथे जे काय बोलत आहे ते आपल्यासाठी बोलत नाही, आपण सर्वजण त्याच्यामध्ये आहोत. आपण सकाळी उठतो, आहे ना, कामाला जातो, आपण पैसा कमावतो, किंवा ज्या काही आपल्या गृहिणी असतील त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. आणि हे आपलं जे जीवन आहे ते आपण आतापर्यंत जगत आलेलो. तर मला वाटतं आज आपण 2570वी जयंती आपण साजरी करतो भगवान बुद्धांची, बरोबर का नाही. म्हणजे बाबासाहेबांनी धम्म देऊन आपल्याला 70 वर्ष झाली, बरोबर. हां, तर ती आपण जयंती साजरी करतो. आणि आपला प्रत्येकाचं जे काय वयोमान आहे, नाही का, आतापर्यंत त्या वयोमानानुसार आपण बहुत आहोत एवढ्या वर्षाचे, आणि आपण अशा पद्धतीचं आपलं जीवन चाललेलं आहे, नाही का. पण त्या जीवनामध्ये आपण पाहतो कभी खुशी कभी गम, नाही का, अशा प्रकारचं जीवन आपण व्यतीत करत असतो. आणि हे जीवन व्यतीत करत असताना कधी कोणी कमी वयामध्ये, कोणी मध्यम वयामध्ये, किंवा कोणी
वृद्ध होऊन एक ना एक दिवस काय करतो, हा जीवनाचा प्रवास आपला काय करतो, संपवित असतो. तर अशा प्रकारचं आपलं हे जीवन चाललेलं असतं. पण या सगळ्यात आपला जो प्रश्न आहे की हे जे काय मी जीवन जगत आहे, खरंच मी हे जीवन जगत असताना जागा आहे का? हे जीवन जगत असताना जागृतीपूर्वक मी जीवन जगत आहे का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला आजच्या दिवशी पडला पाहिजे, किंवा आजच्या दिवशी आपण त्या प्रश्नाकडे अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे. मग आता हे पाहत असताना खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जसं मी सांगितलं की भगवान बुद्ध बनण्या अगोदर सिद्धार्थ नाही का ते असतात. तर खऱ्या अर्थाने आपण सिद्धार्थांची जी काय बोधिसत्व सिद्धार्थांची पूर्ण कथा आपण काय पाहणार नाही, पण त्यांच्या माध्यमातून नाही का आपला जो काय त्यांच्या काय घडलेल्या प्रसंगातून आपण काय पाहणार आहोत, आपल्या जीवनाचा आरसा आपण पाहणार आहोत. आपल्याला आपण पाहण्याचा आपण ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर बघतो आम्ही भगिनी एक कल्पना आपण करू शकतो, एक कथा आहे तशा प्रकारची कल्पना आपण करूया. एक सुंदर असा महल आहे, खूप सुंदर असा महल आहे, आणि त्या महलामध्ये लहान मुलं असतात आणि ते खूप असे खेळत असतात लहान मुलं, आणि ते खेळण्यात खूप असे गुंग झालेले असतात. आपण पाहत असतो की लहान मुलं जेव्हा खेळत असतात ते खूप गुंग असतात, त्यांना कशाही प्रकारचं भान राहत नाही. आणि तशा प्रकारे ती मुलं हसत असतात, खेळत असतात, आनंदात असतात. पण काय होतं त्यावेळेस की अचानक तो जो सुंदर महल आहे त्याला चारही बाजूनी काय होते, आग पेटली जाते. तो जो महल आहे चारही बाजूनी काय होतो, पेटला जातो, आणि हळूहळू ती आग जणू असं आपण पाहू शकतो की क्षणार्धात काय होणार आहे, ती जी खेळणारी मुलं आहेत त्यांना काय करणार आहे, ती भस्मसात करणार आहे. अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी घडत असतो. मात्र मुलांना याची कसलीच कल्पना नसते आणि ती खेळात गुंग असतात. पण एक सद्ग्रस्त असतात की जे ते सर्व पाहत असतात आणि ते त्या मुलांना आवाज देत असतात, काही ना काही खुणा करत असतात. नाही का, मुलांना चॉकलेट फार आवडतं असतं, चॉकलेट किंवा अशा काही मुलांच्या आवडीच्या गोष्टी आहेत ते काय करत असतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ती मुलं त्या महलातून बाहेर पडते. तर अशा प्रकारचा तो प्रसंग आहे नाही का. ते काय घडलं पुढे ते आपण थोडंसं आपण त्याचं काय म्हणतो त्याला एक ठेवूयात ती गोष्ट, पूर्ण आपण ती गोष्ट करणार नाही आहोत. पण इथे आपण पाहणार आहोत की तो जो महल आहे, जो जळणारा महल आहे, तो महल दुसरं तिसरं काय नसून आपला संसार आहे नाही का. आपण जे जीवन जगत आहोत, संसार म्हणजे काय, आपण जे काय नवरा बायको पती पत्नी म्हणून बोलतो तो संसार नाही आहे. तर जीवन हा संसार आहे. जन्माला आल्यापासून आपण ज्या जीवनात पदार्पण करतो तिथून आपल्या संसाराला सुरुवात होते. आणि तो महल म्हणजे काय, तर आपला संसार आहे. आणि ती मुलं म्हणजे खेळणारी, ती मुलं म्हणजे कोण, आपण स्वतः आहोत. आणि आपण स्वतः आहोत. आणि जे काय ग्रस्त आहे, सद्ग्रस्त आहे, जे काय मुलांना ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ते दुसरे तिसरे नसून कोण आहे, भगवान बुद्ध आहे. असे ते 2570वी जयंती आपण साजरी करत आहोत. म्हणजे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून आतापर्यंत ते आपल्याला काय करत आहेत, फूल दाखवत आहेत, आपल्याला चॉकलेट दाखवत आहे, काय ना काय आपल्याला दाखवत आहे की बाबा हे जे काय जळतं घर आहे, ज्या घरामध्ये ज्याला आपण सुंदर समजतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे मग्न आहोत, पण ते चारही बाजूनी कसं आहे, पेटलेलं आहे नाही का. त्यासाठी आपल्याला ते जागरूक करत आहे. किती वर्ष झाले आता त्याला, 2570 वर्ष झालेले आहे. ते आपल्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बंधू आणि भगिनींनो, आपण मात्र खेळण्यामध्ये व्यस्त आहोत. आणि आता आपलं खेळण्याचं सर्वात मस्त माध्यम म्हणजे काय आहे, मोबाईल. मोबाईलमध्ये सर्व संसारच आहे नाही का. मोबाईलमध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे. आणि त्या मोबाईल भाग हा एक भाग आहे की आपल्या संसाराचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे मग्न आहोत. संपूर्णपणे त्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला, आपलं संपूर्ण लक्ष
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या पतीवरती आपलं एवढं प्रेम नसेल, आपल्या पत्नीवरती आपलं प्रेम नसेल एवढं, पण मोबाईलवरती खूप आपलं प्रेम असतं. मोबाईल जर नाही सापडला आपल्याला तर अस्वस्थ होतो. मोबाईल जरी बंद पडला तर आपली बेचैनी होते, कधी मी नीट करेल आणि माझा मोबाईल माझ्या जवळ येईल. एखाद्या गोष्टीला आपण एवढं जपणार नाही तेवढं मोबाईलला आपण जपत असतो. म्हणजे संपूर्ण आपलं जे विश्व आहे ते या मोबाईलने व्यापून टाकलेलं आहे. आणि मग अशा अनेक भौतिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्याच्यासाठी आपण सतत काय करत असतो, त्या मिळवण्यासाठी आपण जो पैसा आहे त्याच्या मागे आपण काय करत असतो, सतत धावत असतो. तर अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे नाही का, आपण जीवन जगत असताना पैसा असेल, ज्याच्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशासाठी आपण करत असतो की आपल्याला एक मनुष्य म्हणून प्रतिष्ठित आपल्याला जीवन जगता यावं, ह्या सतत आपण त्या धावपळीमध्ये असतो. आणि ह्या धावपळीमध्ये नाही का आपण त्या महलासारखं आहोत नाही का. हे महल कसं सुंदर आहे, म्हणजे हे महल सुंदर म्हणजे कसं, आपण हे जीवन अशा पद्धतीने पाहत असतो की मला प्रतिष्ठा मिळेल, मला पैसा मिळेल, मला संपत्ती मिळेल, मला हे मिळेल, मला नाही का माझं कुटुंब असेल, ज्या काही गोष्टी आहेत त्या सुंदर अशा महलासारख्या आहेत. आणि त्यामध्ये आपण काय झालं, त्या मुलासारखे आपण गुंग झालेलो आहोत. पण आपण सत्याला विसरतो नाही का. तर सत्य काय आहे, सत्य काय आहे, तर सत्य वृद्धत्व हे सत्य आहे नाही का. ते वृद्धत्व येणार आहे, म्हातारपण येणार आहे आपल्याला नाही का. एक ते एक ना दिवस आपण म्हातारे होणार आहोत, ह्याची मात्र आपल्याला काय होते, विसरून जातो आपण आहे ना. असं म्हणतात की तारुण्य जे आहे नाही का, तारुण्य हे ग्रीष्म ऋतूतील फुलाप्रमाणे आहे. जसं ग्रीष्म ऋतूमध्ये फुलं उमलतात आणि कधी खाली पडतात हे आपल्याला कळत नाही, तशा प्रकारे तारुण्य हे कसं आहे, जाणार आहे. पण तरुणपणामध्ये आपल्याला ते लक्ष आपल्याला ते येत नाही. आणि तारुण्याचा एक मद, तारुण्याची मस्ती, तारुण्याचा काय म्हणतो बेहोशी आपल्यामध्ये असते आणि आपल्याला ते कळत नाही. आणि म्हातारपण कधी आपल्या जवळ येतं ते देखील कळत नाही. ज्याप्रमाणे एखादा वनवा पेटतो म्हणतात नाही का, आपल्याला तो वनवा खूप लांब आहे, पण असं मग तो वनवा कधी आपल्या पायाजवळ येतो आपल्याला कळत नाही. आणि कधी आपण म्हातारे होतो, कधी आपले केस पिकायला लागतात, कधी केस आपले गळायला लागतात, कधी आपले गुडघे दुखायला लागतात, कधी आपल्याला कमर बसते आपली, आपल्याला कळत नाही. आणि ती जी गोष्ट आहे त्याच्यापासून आपण काय होतो, आपण म्हणजे पाहतच नाही, फक्त आपण आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीला पाहतो, आपल्या वडिलांना पाहतो, आपल्या आईला पाहतो, पण आपल्याला कळत नाही की मला ती गोष्ट होणार आहे. जो सिद्धार्थाला प्रश्न पडला, अरे मी देखील असाच होणार आहे, काय आपल्याला प्रश्न पडतो का कधी, ह्या गोष्टीचा आपण कधी विचार करतो का, नाही करत. कारण या सर्व महलामध्ये आपण काय असतो, रममान असतो आहे ना. आणि मग दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे आजारपण. आपलं शरीर असं म्हणतात की रोगधर्मी आहे, आपण जन्मल्यापासूनच रोग घेऊनच आलेलो असतो. बाळ जेव्हा जन्मतंच तेव्हा लगेच काचेमध्ये त्याला ठेवलं जातं, त्याला कावीळ झालेली असते, त्याला काय झालेलं असतं, म्हणजे जन्मल्यापासूनच कोणतंच असं औषध नाही आहे की त्याला काय रोग घालू शकतो नाही का. कोणताच असा व्यायाम नाही आहे कायमचा रोग घालू शकतो. फक्त आपण काय करू शकतो की त्याला स्पेस देऊ शकतो, त्याला स्पेस देऊ शकतो. आयुष्यभर ज्यांनी एकही गोळी खाल्ली नाही, आयुष्यभर ज्यांनी एकही गोळी खाल्ली नाही, आयुष्यभर जे तंदुरुस्त राहिले असे लोक खूप मी पाहिलेले आहेत. पण आयुष्याच्या काही क्षणाच्या अगोदर, काही दिवसांच्या अगोदर त्यांना अशा प्रकारचा आजार जडतो की ते अशा प्रकारचे व्याधीग्रस्त होतात आणि त्या व्याधीने त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. काही ना काही कारण होतं नाही का. पॅरेलाचा अटॅक येतो. आपण पाहतो आपल्या आईला होत्याची नव्हती होते, त्यापूर्वीची आपली आई नाही का कशी होती, तिचं जीवन कसं होतं, तिचं वैभव कसं होतं, पण एका आजाराने ती व्यक्ती काय होते, होत्याची नव्हती होते नाही का. हे जे जीवनाचं सत्य आहे. तर मी देखील कधी ना कधी मला असं होऊ शकतं, पण असं म्हणतात आपण काय असतो, बेहोश असतो, त्या मधामध्ये असतो. कसल्या मधामध्ये असतो आपण की मला काहीच होऊ शकत नाही, मी निरोगीच राहणार आहे नाही का, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे. त्या जोरावरती आपल्याला असं तर मला काहीच होऊ शकत नाही. आणि ह्या सत्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्या मधामध्ये नाही का, तंदुरुस्तीच्या मधामध्ये आपण जीवन जगत असतो. आणि नंतर
जे सत्य आहे ते म्हणजे काय? मृत्यू. असं म्हणतात काळ्या दगडावरची रेघ आहे. जरी आपल्याला कोणता आजार झाला नाही का, जरी आपण आपलं आयुष्य चांगलं गेलं तरी पण मृत्यूपासून कोणाचीही सुटका नाही. आणि मृत्यूला वय लागत नाही. मृत्यूला वय लागतं का? मृत्यूला कारण लागतं का? मृत्यू कसा आणि कधी येईल कोणीही सांगू शकत नाही. आता माहिती नाही काहीतरी न्यूज आली, ती क्रूज काहीतरी बुडाली, त्याच्यामध्ये काही माणसं मेली. आता आपण पाहतो की युद्ध चालू होतं, त्या युद्धामध्ये कितीतरी निष्पाप माणसं मेली. कित्येक घटना आपण पाहतो की ॲक्सिडेंट पाहतो नाही का, की अशा दुर्घटना घडतात की माणूस क्षणात अख्खीच्या पाकं कुटुंब निघून जातं. कलिंगड खाल्लं म्हणजे ते हिस्ट्री वेगळी आहे कलिंगडाची. त्याच्यामध्ये विषबाधा झाली त्याला, कलिंगडामुळे नाही झाली ती गोष्ट, ती अफवा आहे. म्हणजे ते ॲक्च्युली त्याला कारण वेगळं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, कोणतंही निमित्त घडू शकतो, मृत्यूला कोणतंही कारण असू शकत नाही. मृत्यू आपण जसं जन्माला आलो, जसा सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, मग जसा आपला जन्म आहे तसं आपण एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार आहे. पण त्या संसारामध्ये, त्या संसाराच्या मधामध्ये, त्या संसाराच्या मस्तीमध्ये, त्या संसाराच्या तृष्णेमध्ये आपण एवढे काही अडकलेलं असतो त्या मुलांप्रमाणे, आपल्याला याचं भान राहिलेलं नसतं. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आपण हे सर्व काय, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आपण पाहत आहोत हे दुःख आहे नाही का. संसार म्हणजे काय, जसं ते संसार जळत आहे म्हणजे काय, ते दुःख आहे. दुःखाने आपण काय जळत आहोत नाही का, हे मात्र आपल्याला कळत नाही. दुःख आहे नाही का, हे तर आहेच महत्त्वाचं, दुःख कळणं महत्त्वाचंच आहे नाही का. पण दुःखापेक्षा आपल्याला ते असा प्रश्न पडला पाहिजे, काय त्याला मी पाहत आहोत काय, त्या गोष्टीला मला पाहता येतं काय. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, काय मी त्या माझ्या नजरेने पाहतो आहे का, त्या गोष्टी मी समजून घेत आहे का. त्या सर्व ज्या काही गोष्टी मी आता बोललेल्या आहेत हे काही नवीन नाही आहेत. ह्या गोष्टी नवीन आहेत का? आपण जन्मल्यापासून ह्या गोष्टीच्या आपण संपर्कात येत आहोत. पण आपली काही खिडक्या काय आपल्या उघडतात का? नाही उघडत आपल्या खिडक्या आहे ना. म्हणून आपल्याला हा प्रश्न पडतो की खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी पाहत आहे का. जसं सिद्धार्थाने पाहिलं हे 4 दृश्य सिद्धार्थाने पाहिलं. जे शेवटचं दृश्य आहे ते एका संन्यासाला पाहतात आणि त्यांना कळतं की इथे काहीतरी शोध आहे, इथे काहीतरी मार्ग आहे, इथून काहीतरी आपण मिळवू शकतो, बरोबर का नाही. आणि मग ते हे 4 जेव्हा गोष्टी पाहतात, त्या 3 गोष्टीच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या आहेत, त्या जेव्हा पाहतात तेव्हा काय करतात, सिद्धार्थ काय करतात, राजकुमार काय करतो, ग्रहत्याग करतो, घर सोडतो नाही का. मग आता आपण थोडंसं घाबरू नाही का, मग आता आम्ही घर सोडायचं का? आपल्याला घर सोडायचं नाही का, आपल्याला घर सोडायचं नाही आहे. तर जरी सिद्धार्थाने जरी घर सोडलं असेल, आपल्याला घर सोडायचं नाही आहे, तर मग आपण काय सोडणार आहोत, काय सोडायचं आपल्याला? तर मग आपल्यातला राग तरी आपण सोडू शकतो. सिद्धार्थासारखं घर नाही सोडायचं आपल्याला, पण आपल्यातला आपण राग सोडू शकतो का? आपल्यातील आपण द्वेष सोडू शकतो का? आपल्यातील आपण अहंकार सोडू शकतो का? जर आपल्याला हे जर सत्य कळालं, जे वर पाहिलंय, ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत. ह्या गोष्टी काय क्षुल्लक आहेत. एक आतिश जे धर्मगुरू आहेत तिबेटचे, ते म्हणतात हे जर आपल्याला जीवन कळालं, या सर्व ज्या गोष्टी आहेत, ते म्हणतात जसा शेंबूड शिकरावा आपल्या नाकातून, तशा प्रकारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, अहंकार, द्वेष, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण त्या शेंबडाप्रमाणे फेकून देऊ शकतो. कधी? हे जर आपल्याला कळलं तर. हे कळतंय का आपल्याला, हे फार महत्वाचं आहे ना. मग आजच्या दिवशी ते पाहणं महत्वाचं आहे. मग आता हे कळत नाही आपल्याला, कसं कळत नाही आहे, तर आपण पाहू शकतो. याला जर आपल्याला बघायचं असेल का, कसं कळत नाही मला, हे जर पाहायचं असेल तर आपण हे पाहू शकतो की आज जे आपल्या पती पत्नीचं नातं असू द्या, भाव बहिणीचं नातं असू द्या, मुलगा मुलीचं नातं असू द्या, किंवा आई आणि मुलीचं नातं असू द्या, किंवा जे काही नातेसंबंध आहेत आपले, जे काही नातेवाईक असतील, किंवा आपलं मित्र परिवाराचं नातं असू द्या, किंवा
मित्र आणि मैत्रिणीचं किंवा मित्राचं किंवा मैत्रिणीचं नातं असू द्या, हे नातं आपलं कसं आहे. तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण असं पाहतो, आपली ही सर्व नाती संबंध आहेत कशावरती आधारित आहेत? अपेक्षेवरती आधारित आहेत, आहे ना. अपेक्षा आधारित आहे. आपल्या लग्नाला कोण आलं नाही तर आपण त्याच्या लग्नाला जात नाही. आपल्याला 500 रुपयाचं पाकिट दिलं तर आपण मग त्याला 500 रुपयाचंच पाकिट देणार, 1 रुपये कमी जास्त नाही, आहे का नाही. आपल्या दारात तो उभं राहत नाही तर आपण त्याच्या दारात उभं राहत नाही. पतीची जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जर आपण त्याचं देखभाल केली नाही, त्याला जे पाहिजे ते हवं नको ते पाहिलं नाही तर त्याचं आपलं बिघडतं. किंवा पत्नीने जर पतीसारखं केलं नाही तर आपले संबंध बिघडतात. जसं एक गोष्ट आहे नाही का, म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामधलीच गोष्ट आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. किंवा त्याची मोलकरीण आहे, ती काय म्हणते, माझी जी मालकीण आहे ती खूप चांगली आहे, माझी मालकीण खूप चांगली आहे. तर तिला कोणतरी सांगतं तुझी मालकीण का चांगली आहे, तर तू चांगला असल्यामुळे तुझी मालकीण चांगली आहे. तुला बघायचं असेल तर आजमावून बघ. कशा आजमावून बघ. तर ती काय करते, आता ही मोलकरीण आहे ना, ती काय करते, सकाळची लवकर उठत नाही, झाडू मारत नाही का, झोपून राहते. थोडीशी मालकीण काय करते, थोडं तिला समजून सांगते, अगं बाई उठ, एवढे वाजले, अगं झाडू मारायचं राहिलाय, अगं हे. पण ती काय सारखं तसंच करते. मालकीणचा काय होतो, पारा चढतो आणि काठीच घेते मारतात. मग तिचं बाहेर पडतं का नाही मालकीणचं. ती काय म्हणते, माझी मालकीण खूप चांगली आहे. तसंच आपल्याला जर आपल्या पतीला ओळखायचं असेल, आपल्याला आपल्या पत्नीला ओळखायचं असेल, जर मी म्हणत असेल माझी पत्नी खूप चांगली आहे, माझा पती खूप चांगला आहे, जरा त्यांच्या अपेक्षा आपल्या हे होऊ द्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काय आपण तिने समजा केलं नाही, त्या पतीने केलं नाही, बघा तो नवरा तिला लगेच घरातून बाहेर काढेल, तुझा माझा संबंध संपला, किंवा ती पत्नी त्याला सोडून जाईल. म्हणजे आपले सर्व नातेसंबंध कशावरती आधारित आहेत, आपल्या अपेक्षेवरती आहे ना. ही गोष्ट आपल्याला कळत नाही. आपण चांगले तर जग चांगलं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पण आपण काय पाहतो, दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो, आहे ना. दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो तर आपण काय पाहिलं पाहिजे, आपल्याकडे पाहिलं पाहिजे. जसं आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो तशा आपल्याकडनं देखील इतर जण अपेक्षा करत असतात. मग आपले जे नातेसंबंध आहे जसं अपेक्षेवरती आधारित आहे, तसं आपले जे नातेसंबंध आहे ते कशावरती आधारित आहे, गैरसमजावरती आधारित आहे. आपले जेवढे संबंध बिघडलेले असतात, पती पत्नीचे असू द्या, आता पती पत्नीची तर जेवढी भांडणं असतील त्या गैरसमजावरतीच आधारित आहे. आपल्याला वाटतं आमचं खूप अलबेल चाललेलं आहे, नाही आम्ही या ठिकाणी प्रवचन देत आहे, मी ब्रह्मचारी खूप चांगलं आहे, तुम्ही नाही का खूप चांगलं पाहत असाल, पण घरोघरी काय मातीच्या चुल्या आहेत, आहे ना, बरोबर का नाही. मग त्या ठिकाणी देखील जे काय पती पत्नीचे काय संबंध असतात हे गैरसमजावरती आधारित असतात. पती पत्नीवरती संशय घेतो, पत्नी पतीवरती संशय घेतो, काही नसतं त्याच्यामध्ये, काही नसतं. 6-7 समजा या कार्यक्रमामध्ये मी आहे, बरोबर का नाही, आणि माझी पत्नी देखील आहे. आता त्याला जसं तसं घेऊ नका. समजा मी आहे, पण मी समजा मला आता माझं प्रवचन खूप चांगलं झालं आहे आणि या सुलभा समजा मला भेटल्या, अरे वा छान तुमचं प्रवचन झालं, खूप चांगली माझी तारीफ करायला लागले, माझी पत्नी लगेच काय या ठिकाणी संशय आहे. म्हणजे गैरसमज. आपले जे नातेसंबंध आहेत ते पती पत्नीचे असू द्या किंवा नातेवाईकांमध्ये नातेवाईकाची देखील आपली जी भांडणं आहेत गैरसमजावरती आधारित आहे. आपल्या बहिणीविषयी आपला गैरसमज असतो, आपल्या भावाविषयी आपला गैरसमज असतो, आपल्या नातेमध्ये गैरसमज असतो आपल्यामध्ये, आणि मग आपण काय करतो, त्यांच्या दारात आपण पाऊल ठेवत काही नसतं त्याच्यामध्ये. जर आपण चर्चा केली, त्यांच्याशी बोललो, आपल्याला कळेल अरे कायच नाही आमच्यामध्ये, फक्त काय गैरसमज आहे, नाही का. तर अशा प्रकारचं आपलं नातेसंबंध आहे. आणि हे नातेसंबंध पाहत असताना हे का असं घडतं, तर प्रत्येक जण कसा असतो, स्वार्थी असतो. आपण प्रत्येकजण कसा असतो, स्वार्थी असतो, आपल्यामध्ये निस्वार्थपणा नसतो, आणि त्या स्वार्थामुळे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतो, आपल्यामध्ये अपेक्षा निर्माण होते, आणि आपण फक्त दिखावा करतो चांगलेपणाचा. मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, फक्त दिखावा करतो आपण, पण तसे आपण नसतो. त्या मालकींसारखी गोष्ट जर आपल्याला कोणी केली तर आपल्याला कळेल की अरे
मग खरं रूप आपल्याला कळेल. आणि मी स्वतःला खूप चांगला दाखवतो, मी खूप चांगला ब्रह्मचारी आहे, मी सर्वांशी नाही का नम्रतेने वागतो, सर्वांना जय भीम करतो. पण जर समजा मला कोणी शिवी दिली, मला जर कोणी काय केलं, तर लगेच मी काय करणार, आलेला कार्य करणार, सर्व माझा देखावा तिथे. अशा प्रकारे आपले संबंध असतात आणि खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आपण मैत्रिणी किंवा प्रेमाने जीवन जगत नाही, तर आपलं जे जीवन आहे सर्व व्यवहारावरती अवलंबून आहे. आणि मग सांगितलं व्यवहार, तो हा व्यवहारच आहे ना, बरोबर का नाही. आपल्याला जसं कोणी आहेर देईल तसंच आपल्याला त्याला आपण आहेर देऊ. एखादा आला फक्त आपल्याला भेटायला, हां, तर हिला साडी देणार, तर तिने काय नाही आणलं ना आपल्याला. पण ती लग्नाला आली तर तिला मान आपण देऊ शकतो की नाही, पण नाही ना, तिने साडी मला काहीच नाही आणलं काय, तर तिला देणार नाही आपण, नाही का. अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे ते व्यवहारावरती जीवन, आपलं सध्याचं जीवन आपण घडत आहे. आणि म्हणून ग्रहत्याग करायचा आपल्याला. सिद्धार्थासारखं आपल्याला ग्रहत्याग करायचा नाही आहे. तर ग्रहत्याग कशाचा करायचा आहे, ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टीचा आपल्याला काय करायचा आहे, ग्रहत्याग करायचा आहे. आणि मग तो करणं म्हणजे काय, तो करणं म्हणजे तो जर करायचा असेल तर आपल्याला आजच्या दिवशी बुद्ध जयंती आहे, नाही का, ज्यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य कष्ट केलं, ते कशासाठी की मनुष्य बदलला पाहिजे, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. तर आपण आजच्या दिवशी तो निर्णय आपण घेतला पाहिजे, मला स्वतःला बदललं पाहिजे. अशा पद्धतीचा निर्णय आपण काय घेतला पाहिजे, आजच्या दिवशी घेतला पाहिजे. आता तो निर्णय घ्यायचा असेल, नाही का, आपण घेतला, तर आपल्यामध्ये बदल करायचा असेल, तर बदल करताना तर जसं आपण पाहतो की सिद्धार्थाने 4 दृश्य पाहिली, त्याच्यानंतर वैनी नदीचा प्रसंग घडला, त्यांना कळलं की मनुष्याचाच वैनी झालेला आहे. कशासाठी, साध्या पाण्यासाठी. पण त्याला हे नश्वर कळत नाही त्या माणसाला की प्रत्येक मनुष्य कसा आहे, हा नश्वर आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. माणूस का भांडत आहे, माणूस का एकमेकाशी द्वेष करत आहे, माणूस का युद्ध करत आहे. जसं आताचीच आपण परिस्थिती पाहिली, किती निष्पाप माणसं मरत आहे, पण त्याचं काही कोणाला भान नाही. मग सिद्धार्थाने काय केलं, ग्रहत्याग केला. आणि ग्रहत्याग केल्यानंतर त्यांनी काय केलं, कोणती गोष्ट केली, कोण सांगेल. ग्रहत्याग केला, हां, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, काय केलं त्यांनी, काय केलं, हा, ग्रहत्याग केल्यानंतर तर सर्वात प्रथम त्यांनी काय केलं, तर आपली राजवस्त्र काढली. काय केली, त्यांनी आपली राजवस्त्र काढली. मग राजवस्त्र काढली म्हणजे काय, त्यांनी कपडे बदलली. म्हणजे याचा अर्थ काय होतो, काय होतो, जर आपल्याला आपल्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल, आपल्याला काय करावं लागेल, आपली स्वतःची ओळख घालवावी लागेल. त्यांची ओळख काय होती, ते राजकुमार होते, ते राजाचा मुलगा होते, त्या भविष्यात होणारे राजा होते. त्यांची जी वस्त्र आहेत का, त्याचं ते प्रतीक होतं, ते दाखवत होतं. त्यांनी सर्वात प्रथम काय केलं, तर आपली ओळख त्यांनी घालवली. आज आपण काय करतो, वेगवेगळे मुखवटे घेऊन आपण जीवन जगत असतो, नाही का. आपण मग मुखवटा कसा असतो, मी ब्रह्मचारी आहे, हा एक माझा मुखवटा आहे. मी कोणी ऑफिसर आहे, हा एक माझा मुखवटा आहे. मी काहीतरी कोणत्या पदावरती आहे, तो एक माझा मुखवटा आहे. मी एक चांगली पत्नी आहे, हा एक माझा मुखवटा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो, मुखवटे घेऊन जीवन जगत असतो. पण जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, आपल्याला बदलायचं असेल, तर सर्वप्रथम म्हणतात, आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जर ग्लास जो भरलेला आहे त्याला काय करावं लागेल, आपला भरलेला ग्लास काय करावा लागेल, खाली करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, आपले हे जे काय धारण केलेले जे काही मुखवटे आहेत, ते मुखवटे काय करावं लागेल, आपल्याला घालवावे लागतील. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपले मुखवटे घालू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वतःला ओळखू. जर आपण आरशासमोर उभे राहिलो, हां, आणि मी ऐश्वर्या राय, मी अमुक आहे असं म्हणून त्या आरशाभोवती आपण पाहत, हां, जो काही शृंगार करत बसलो, तर आपण आपल्याला ओळखू शकणार नाही. मी ऋतिका आहे, ऋतिका म्हणून स्वतःला पाहता येणार नाही. मी कोणाला पाहणार, हां, जे मी स्वतःला मुखवटा धारण केला आहे त्या मुखवट्यानुसार मी स्वतःला पाहणार आणि मी स्वतःला ओळखणार नाही. आणि म्हणून स्वतःला ओळखायचं असेल, स्वतःमध्ये परिवर्तन करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतील, आपल्याला हे आपल्यातील मुखवटे बाजूला काढावे लागतील. आणि मग
हे काढायचं असेल असंच आपण काढू शकत नाही. त्याला हिंमत लागते, डेअरिंग लागते. मी चुकीचं आहे हे स्वीकारणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आपण कधीच आपली चूक मान्य करत नाही. मी पत्नीला दोष देणार, आपण पतीला दोष देणार, दुसरा चुकीचा कसा आहे हे मात्र आपण सांगणार. पण मी चुकलोय, मी चुकीचा आहे, हा जो मुखवटा आहे हे काढणं तेवढं सोपं नाही. कारण त्याच्यामध्ये आपली काय असते, सुरक्षितता असते. हां, त्याच्यामध्ये आहे ना आकडे साहेब, त्याच्यामध्ये आपली सुरक्षितता असते. आकडे साहेब नाही का, म्हणजे समजा ते काय चुकीचे असतील ते जर लोकांना सांगायचं असेल, स्वीकारायचं असेल, ते असुरक्षित होतात ते. कारण लोक काय मला म्हणतील, हां, लोक मला नावं ठेवतील. मी जे माझं जेवढं काय एवढ्या वर्षाचं मी आयुष्य जगलोय तो काय होईल, पाणी होईल त्याचं. पण जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्यातली ही जी काय भीती आहे न बदलण्याची, नाही का, हा मुखवटा काढण्याची, ती भीती आपल्याला घालवावी लागेल. लोक काय म्हणतील ते आपल्याला घालावं लागेल. जर आपण त्याचा विचार केला, लोक काय म्हणतील, हे काय म्हणेल, ते काय म्हणेल, तर आपण आपला विकास करू शकत नाही, आपण आपली प्रगती करू शकत नाही. तर सर्वप्रथम आणि म्हणून सिद्धार्थाने काय केलं, आपली जी राजवस्था आहे त्यांनी पाहिलं हे काय नाही आहे, ही क्षणभंगुरता आहे, याच्यामध्ये मी नाही आहे, नाही का, ते सर्व ते काढतात. तसंच आपल्याला आपल्यातली ही जी काय मुखवट आहेत, ही जी काय वस्त्र आहेत ती आपण काढली पाहिजे. जोपर्यंत आपण खोट्या ओळखीला धरून राहतो तोपर्यंत आपला खरा चेहरा आपल्याला दिसणार नाही. ही गोष्ट मात्र आपण आजच्या दिवशी आपल्या मनामध्ये बिंबवली पाहिजे. मग आता आपण खोटा जो मुखवटा आहे आपण काढलेला आहे आपला, नाही का, आपल्याला बदलायचं आहे त्यासाठी काढलेला आहे. मग आता पुढे आपण काय करायचं. सिद्धार्थाने राजवस्था सोडून दिली, मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, कोण सांगेल काय केलं त्यांनी. हा, ते तर झालं, त्यांनी ती वस्त्र काढली आणि संन्यासाची वस्त्र धारण केली. पुढे काय, सर्वांना सोडून मग ते एकटे निघाले. हा, ग्रहत्याग केला त्यांनी ना, ग्रहत्याग केला, कपडे त्यांनी त्यांची ओळख मिटवली. पुढे काय काय, हा, केस कापली. यस, अजून तर त्यांनी कठोर तपश्चर्या केली. पुढे काय केलं त्यांनी, कठोर तपश्चर्या केली. किती वर्ष तपश्चर्या केली त्यांनी, 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली. असं म्हणतात जगामध्ये असं कोणतंही उदाहरण नाही की आपल्या ध्येयासाठी एवढा मनुष्याने कठोर तपश्चर्या केली. तर असं म्हणतात शेवटचा श्वास माणूस मरू शकतो, शेवटचा श्वासापर्यंत त्यांनी काय केले, कष्ट केले आपल्या ध्येय प्राप्तीसाठी. मग या घटनेवरनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, काय जर मी एखादी गोष्ट ठरवली, माझ्या जीवनामध्ये मला बदलायचं आहे, मला एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, तर काय माझ्या जीवनामध्ये मी एवढं कष्ट करतोय का. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळलेलं आहे ना, आपल्याला कळलंय की बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलाय, आपल्याला इथपर्यंत आणून दिलाय, तरी पण आपण आरक्षणाच्या पुढे घेऊन फिरणार का. हा, आपण मनुष्य आहोत ना, बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत एवढी संधी दिली, तर आपण जागा झालं पाहिजे. अरे नाही, माझा आळस मी काय दिला पाहिजे, फेकून दिला पाहिजे. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला, कठोर तपश्चर्या केली, त्याच्या जीवावर ते काय झाले, एवढे मोठे जगातले विद्वान झाले. कशाचे जीवावर झाले ते, कठोर परिश्रम करून. भगवान बुद्ध एवढे कठोर तपश्चर्या केली आणि म्हणून ते काय झाले, भगवान बुद्ध झाले. मग आपण पण त्यांच्यासारखे मनुष्य आहोत, तर आपण ती गोष्ट करू शकत नाही काय. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्यातला आळस आपल्याला सोडून द्यावा लागेल आणि कठोर परिश्रम करावा लागेल. भले माझं जीवन मी ह्या जगात राहिलो नाही तरी चालेल, जसं भगवान बुद्धांनी ठरवलं, मी या जगात राहिलो तरी नाही चालेल, पण मी कठोर परिश्रम करेल. या घटनेवरनं आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते, नाही का. आणि नंतर जेव्हा भगवान बुद्धांना कळतं, सिद्धार्थाला कळतं की ही जी काही कठोर तपश्चर्या मी करतोय, पण ती माझी कठोर तपश्चर्या आहे, ही जरा त्याचा जो मार्ग आहे तो योग्य दिशेने चालत नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते काय करतात, आपला मार्ग बदलतात. मग काय आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळतं का, जर एखादी गोष्ट करत असताना आपल्याला कळलं की
ही गोष्ट चुकीची आहे पण हे योग्य आहे, मला ह्या मार्गाने गेलं पाहिजे, तर काय आपण आपल्यामध्ये ती निर्णय क्षमता आहे का ती बदलण्याची? जसं सुभाष या ठिकाणी बसलेलं आहे, आमचा त्या दिवशी खूप चांगला संपर्क झाला, पण त्यांना कळालं की अरे मी एवढं नाही का एवढी मेहनत करतो, एवढा पैसा कामाला जातो, पण मला एवढाच पगार मिळतो. पण जर माझ्याकडे मी जर पाहिलं तर माझ्याकडे खूप काही टॅलेंट आहे, माझ्याकडे खूप काही गोष्टी आहेत. जर मी माझ्यामध्ये निर्णय क्षमता घेतली आणि त्या जर गोष्टी मी विकसित केल्या तर आज मी एवढा 8 तास काम करतोय आणि मला फक्त 10-12 हजार रुपये मिळतात, तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? पण त्यांना ते कळालं. त्यांनी काय केलं, जे पारंपरिक पद्धतीने जीवन जगणारी लोक आहेत, फक्त काम करायचं, नोकरी करायची, मग आपण नाही का आपल्यामध्ये किती टॅलेंट असू द्या पण आपण त्या पगारावरती अवलंबून राहतो. पण आपल्यामध्ये अनेक कुशलता असते, आपल्यामध्ये अनेक क्षमता असतात, पण आपला निर्णय बदलायला आपण घाबरतो, बदलत नाही. त्यांना कळालं आणि त्यांचा निर्णय बदलला आणि आज आपण पाहतो की ती गोष्ट त्यांना कळली आणि कठोर परिश्रमातून आज त्यांनी काय केलं, त्यांचा वैभव जे आज दिसतंय आपल्याला ते त्यांनी निर्माण केलं. हे आपल्या पुढे अनेकांची उदाहरणं आपण पाहू शकतो. मग काय आपल्या जीवनामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा समजते, ते आपल्या करिअरमध्ये असू द्या, आपल्या शिक्षणामधील असू द्या किंवा आपल्या धम्म मार्गावरती असू द्या, आपण यू टर्न घेतो का तिथे पण आपल्याला काय असतं, सुरक्षितता असते. मी जर निर्णय घेतला तर मला जिनरत्न काय म्हणतील, अरे मोठ्याने बोलत होते, नाही मी असंच चालणार, मी असंच करणार. येस ओके, मला कळलंय आता ते करत होतं मी चुकीचं आहे, पण मला चुकीचं आहे कळलं तर मला आता हे कळालंय हे खरं सत्य आहे, हे योग्य आहे, त्या मार्गाने मला गेलं पाहिजे. तर त्यातून आपल्याला भगवान बुद्धाच्या किंवा सिद्धार्थांच्या जीवनातून ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. आपल्यातला आळस आपण घालवला पाहिजे, आपल्यातला मार्ग आपण योग्य मार्ग आपण चोखाळला पाहिजे. आणि जेव्हा दोन टोकाचे निर्णय आपले असतात, दोन टोकाचे निर्णय म्हणजे काय, एक तर मी हे करेल नाही तर मी हे करणार नाही. आपला स्वभाव कसा असतो, घट्ट स्वभाव असतो, आपण बदलायला मागत नाही. तर नेहमी असं म्हणतात आपण फ्लेक्झिबल असलं पाहिजे. आपण एखादी हे असते ना, काय म्हणतात त्याला, स्प्रिंग सारखं आपण असलं पाहिजे. स्प्रिंग कशी असते, संतुलित असते ती, नाही का, मूव्ह होते ते. तर आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला त्या प्रकारे आपण फ्लेक्झिबल असलं पाहिजे, आपण संतुलित असलं पाहिजे. आपण एका टोकाला आपला स्वभाव असता कामा नये, दोन टोकाचे स्वभाव असतात, एक तर मी करेल नाही तर नाही करणार. तर अशा प्रकारचा स्वभाव आपला असता कामा नये, कारण त्याच्यापासून अहंकार असतो आपल्यामध्ये द्वेष असतो आणि मीपणाची भावना असते. या दोन गोष्टी जर आपण सोडल्या तर जीवनामध्ये आपण काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. ही गोष्ट आपण बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहू शकतो आणि सिद्धार्थांच्या देखील आपण जीवनाकडे आपण पाहू शकतो. आणि नंतर जेव्हा सिद्धार्थाला ती गोष्ट कळते आणि ते काय होतात, कळतं की बाबा हा जो काय मार्ग आहे कठोर तपश्चर्याचा हा काही योग्य नाही, आपल्याला मार्ग बदलला पाहिजे. आणि मग तेव्हा ते काय करतात, मग कोण सांगेल, त्याच्या अगोदर यस, ते 5 जे आपले मित्र आहेत, 5 जे आपले सोबती आहेत, त्या 5 सोबतींना काय करतात, ते सोडून देतात. तर बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याला एखाद्या मार्गावरती चालायचं असेल, आपल्याला सत्य कळायचं असेल तर आपण इंडिव्हिज्युअल त्या मार्गावरती चाललं पाहिजे. आपल्या सोबत कोणी येऊ नाही तर येऊ नये, नाही का. माझी मैत्रीण वर्गाला आली तर मी वर्गाला येईल, माझ्यासोबत ती सोबत असेल तर मी शिबिराला जाईल, माझ्यासोबत जर तिने ॲडमिशन घेतलं तर मी जे काय करिअर आहे ते मी करेल, आहे का. जर आपल्याला कळलं असेल की नाही ह्या मार्गाने मला जायचं आहे, ही गोष्ट मला मिळवायची, तर आपण गर्दीमध्ये राहायचं नाही. गर्दी लोक कसे असतात, दर्दी असतात. गर्दीमध्ये दर्दी असते, आपल्याला दर्दी व्हायचं नाही, आपल्याला दर्दी व्हायचं नाही. इतर लोक जसे त्या जयंतीमध्ये ते जसं गाणं आहे नाही का, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तेव्हा शालूतातल्या या नवऱ्या आणि बायका मोठ्या किंवा पुरुष देखील नाचतात आणि ते दुःख आहे, ते वेदना आहे. कोणाची वेदना आहे, रमाईची वेदना आहे आणि तुम्ही त्याच्यावरती नाचता. आपलं जीवन असंच चाललेलं आहे, आपलं जीवन हे असंच चाललेलं आहे की आपण सत्याकडे पाहत नाही आणि तसंच आपण काय करतो, डुलतोय, नाचतोय. पण जेव्हा सत्य कळतंय तेव्हा जग कसंही नाचो, जग कसंही वागो, आपण तसं वागत नाही. त्या मार्गावरती हत्तीसारखं आपण एकटे चालतो, जसं सिद्धार्थ चालले, जसे
बाबासाहेब चालले. तर आपण या प्रसंगातून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. लोक टीका करतील आपल्यावरती, लोक आपल्याला हसतील, हां, लोक आपल्याला सोडून जातील, हा माणूस काय बरोबर नाही, कारण का आपल्यासारखा वागत नाही, हरकत नाही, आपण एकटं चालायचं आहे. निश्चितपणे सत्याचा मार्ग आहे, तिथे आपल्याला विजय मिळणार. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. नंतर शेवटी जेव्हा सिद्धार्थ 5 सोबतींना सोडतात, त्यानंतर काय करतात ते? हां हां, खीर ते प्राशन करतात, बरोबर का नाही? त्यांची एवढी अवस्था हे झालेली असते, असं म्हणतात की हवा जरी आली तरी ते काय होतात, त्यांचा तोल जात असतो. तेव्हा त्यांना कळतं की आता मला कशाची गरज आहे, जगलो तर मी मिळू शकेल ना काय गोष्टी, बरोबर का नाही? आणि ते काय करतात, सुजाताची खीर ते स्वीकारतात, बरोबर का नाही? सुजाताची ते काय करतात, मदत घेतात. त्यानंतर ते एक जो हे असतो, काय म्हणतो त्याला, मेंढपाळ असतो, त्याच्याकडनं गवत घेतात ध्यान करण्यासाठी. हां, गवताची ते काय करतात, आसन बनवतात. म्हणजे ते सुजाताची खीर घेतात आणि जो काय मेंढपाळ असतो त्याच्याकडनं गवत घेतात. म्हणजे ह्या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? जर आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर आपण एकटं पुढे जाऊ शकत नाही. तर आपल्याला कशाची गरज आहे? मदतीची गरज आहे. आपण एकमेकांच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर आपल्यातला जो हा अहंकार आहे तो आपण बाजूला ठेवून आपण काय केलं पाहिजे? मदत घेतली पाहिजे. ज्याला मित्रता म्हणतो, ज्याला आपण कल्याण मित्रता म्हणतो, ती गोष्ट आपण घेतली पाहिजे. त्या ठिकाणी काय प्रज्ञा असं म्हणतात, प्रज्ञा आहे त्या ठिकाणी. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर बाबासाहेब जे एवढे घडले ते अनेकांच्या मदतीमुळे घडले. ते जर म्हटलं असते मी मदत नाही घेत तर एवढे झाले असते का? भगवत बुद्धांच्या आपण बाबतीत पाहू शकतो. संघाची स्थापना का आपण करतो? संघ कशासाठी आहे? कारण संघ हे चैतन्य आहे, संघ म्हणजे मित्रता आहे, संघ म्हणजे कल्याण मित्रता आहे. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये मित्रता नाही, कल्याण मित्रता नाही, आपला विकास होऊ शकत नाही. मी म्हटलं मीच सर्व करेल, मी सर्व करू शकत नाही. आपल्याला मदतीची गरज आहे. अशा पद्धतीने बंधू आणि भगिनीनो, हा प्रवास एका व्यक्तीचा नाही आहे. हा प्रवास कसा आहे? सामूहिक आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? तो जो प्रवास आहे जरी सामूहिक असला तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आहे, आपला प्रवास आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी आपण ठरवलं पाहिजे, काय मला त्या जळत्या महलात राहायचं आहे का त्यातून बाहेर पडायचं आहे? काय मला धुंदीमध्ये राहायचं आहे, हां, का मला जागं व्हायचं आहे, मला जागृतीपूर्वक जीवन जगायचं आहे? जसं सिद्धार्थाने घर सोडलं आहे त्या पद्धतीने आपल्याला घर सोडायचं नाही. पण काय मी माझ्यातील अहंकार सोडू शकतो का? जसं सिद्धार्थाने वस्त्र बदलले, काय मी जे काय मुखवटे धारण केलेले वेगवेगळे ते मुखवटे मी बदलू शकतो काय? मला सत्य कळालंय, भले माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी मी एकटा त्या मार्गावरती चालेल, पण माझं जे काय ध्येय आहे ते मिळवेल. हे ध्येय आपण आपल्या आजच्या दिवशी निर्माण करू शकतो का? ही गोष्ट आपण आजच्या दिवशी पाहिली पाहिजे. आणि आपण आजच्या दिवशी आपण निर्णय घेतला पाहिजे योग्य जगण्याचा, स्वतःला बदलण्याचा आणि स्वतःचा दीप होण्याचा, ज्याला अत्तदीप भव म्हणतो आपण, नाही का? जो आजचा दिवस खरं म्हणजे अत्तदीप भव होण्याचा दिवस आहे. काय तसा बनण्याचा आपण आजच्या दिवशी संकल्प करू शकतो का? आणि ह्या जळता जो संसार आहे हा, त्याच्यात खेळण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे? जागे होऊन उभं राहिलं पाहिजे आणि आपण स्वतः दीप बनण्याचा आपण आजच्या दिवशी प्रयत्न केला पाहिजे. तर हीच गोष्ट मी आजच्या ज्या भगवान बुद्धांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना, माझ्यासहित आपल्या सर्वांना ही गोष्ट मी सांगू इच्छितो. आणि आजचं जे काय माझं लांबलेलं काय जे काय भाष्य आहे, आजचा जो काय माझा संवाद आहे त्या ठिकाणी संपवतो. आपण मला जे काय शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.